संपूर्ण बीड जिल्ह्यात आज दिवसभर एकच चर्चा होती की बीड शहरात काय घडलंय। कारण जिल्हाधिकारी कार्यालय बीड या ठिकाणी आजचा दिवस हा पूर्ण विविध घडामोडींनी भरलेला होता। या दिवसभराच्या घडामोडीकडे आज आपण लक्ष वेधणार आहोत। हे लक्ष वेधत असताना या ठिकाणी अनेक घटना घडलेल्या आहेत, ज्या जशाच तशा आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न आहे। सुरुवातीला या घटनेची सुरुवातच अशी झाली की खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर शेतकरी संघटनेचे नेते तथा अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी आक्षेप सादर केला। मुंडे या नावानं त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि सगळे आर्थिक व्यवहार जे आहेत त्यांच्या कंपन्यांचे त्या प्रीतम गौरव खाडे या नावानं त्यांचा DIN नंबर आहे, पॅन नंबर त्याच नावानं आहे आणि त्या अनुषंगानं त्यांनी ही मोठी चूक केलेली की मतदारसंघातील लोकांना भावनिकतेच्या सावटाखाली आणण्यासाठी गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाचा वापर करायचा आणि प्रत्यक्षामध्ये मात्र सगळे व्यवहार हे प्रीतम गौरव खाडे या नावानं करायचे, हा एक आक्षेप त्याच्यामध्ये घेतलेला आहे। वैद्यनाथ सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या डेंटल कॉलेजला तिथून पैसे दिलेले आहेत, अनेक बेकायदेशीर कामं तिथं झालेले आहेत आणि त्यासंबंधीचे गुन्हे हे पोलिसांमध्ये दाखल केलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या शपथपत्रामध्ये त्याचा कुठेही उल्लेख केलेला नाही। त्याचबरोबर प्रॉपर्टीच्या संदर्भामध्ये मुंबईचे जे काही सागर बिल्डिंगमध्ये सरपोच खानवाला मार्ग तिथं जो काही त्यांनी फ्लॅट खरेदी केलेला आहे वरळीला, त्या फ्लॅटचे गेल्या शपथपत्रामध्ये जो फ्लॅट दाखवला त्याचे क्षेत्रफळ, त्याचे बाकीचे जे काही बांधणीचं क्षेत्र आहे याच्याऐवजी आता दुसरंच फ्लॅट नंबर दाखवला आणि क्षेत्र दाखवलंय। हे दोन्ही फ्लॅट एकाच वेळी घेतले होते, तर त्यांनी गेल्या वेळी हा एक फ्लॅट का लपवून ठेवला? अशा पद्धतीने प्रीतम मुंडेंवरती जो गुन्हा दाखल आहे तो कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे? परळी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे। मुंबई इन्कम टॅक्स लोकांनी गुन्हा दाखल केलेला आहे। नोटाबंदीच्या काळामध्ये जे 10 कोटी 10 लाख रुपये ते पकडले गेले त्याच्यामध्ये ते आरोपी आणि तो गुन्हा त्यांनी मुंबई पोलिसातला त्यांनी ह्यांच्याकडे आपल्या आयकर विभागानं जो गुन्हा दाखल केलेला आहे तो त्यांनी शपथपत्रापासून लपवलेला। तुमची काय मागणी? त्यांचा फॉर्म रद्द झाला पाहिजे। पीपल्स रिप्रेझेंटेशन ऍक्ट नुसार कलम 18 नुसार हा फॉर्म रद्द झाला पाहिजे। सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयानुसार प्रीतम मुंडेंचा फॉर्म रद्द झाला पाहिजे आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा आतापर्यंतचा अनुभव बघता निवडणूक निर्णय अधिकारी या संबंधीचा निर्णय करतील अशी मला खात्री आहे। बीड लोकसभेच्या खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर एकूण 3 जणांनी आक्षेप घेतल्यानंतर याची सुनावणी 4 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी ठेवण्यात आली। या ठिकाणी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी निर्णय दिला। निर्णय देत असताना त्यांनी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा अर्ज शाबूत ठेवला आणि ज्यांचा आक्षेप होता त्या 3ही जणांचे आक्षेप फेटाळून लावले। मग हे होत असताना ज्यावेळी निकाल दिला आणि त्या ठिकाणाहून दादासाहेब मुंडे जे आक्षेपकर्ते होते ते जेव्हा कार्यालयातून बाहेर पडत होते त्याचवेळी दादासाहेब मुंडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी घेरलं आणि बेदम मारहाण केली। बघूया त्याचा हा वृत्तांत। दादासाहेब मुंडे यांना मारहाण झाल्यानंतर याची चर्चा अवघ्या महाराष्ट्रात सुरू झाली। त्यानंतर माध्यमांनी त्यांच्या भोवती गर्दी केली आणि माध्यमांशी बोलताना काय म्हणाले दादासाहेब मुंडे पाहूयात। काय झालं? काय झालं? उमेदवारांच्या संदर्भातली आज छाननी होती। त्या छाननीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात एक आक्षेप घेतला होता। जो आक्षेप मी सकाळच्या सत्रात दाखल केला त्याची सुनावणी निवडणूक विभागाने दुपारी 4 वाजता ठेवली होती। या सुनावणीसाठी मी स्वतः आलो, माझे वकीलही या ठिकाणी होते।
ती सुनावणी संपल्यानंतर मी जेव्हा खाली आलो तेव्हा आपण सगळ्यांना बघितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ठरवून माझ्यावर तो हा जीवघेणा हल्ला केलेला आहे. 10 मिनिटापूर्वी मी स्वतः माझ्या फेसबुकवर माझ्या जीवाला भाजप कार्यकर्त्यांना धोका असल्याची पोस्ट केली होती. कारण मी जेव्हा सुनावणीसाठी वरी चाललो त्याच वेळेस एक फड नावाच्या कार्यकर्त्यांनी आणि स्वप्नील गर्दल यांनी स्वतः मला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्यामुळे खाली आल्या क्षणी त्यांनी आत्ता माझ्यावर हल्ला केलेला आहे. माझ्या जीवाला धोका आहे. आता मी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटणार आहे. त्यांना सविस्तर माझं मत सांगणार आहे. आणि गेल्या अनेक दिवसापासून यापूर्वीही अनेक वेळा माझ्यावर अशा प्रकारचा प्रसंग आलेला आहे. या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाचा काही प्रकार राहिलेला नाही. या जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून ही घटना घडलेली आहे. पंकजा पालवे यांच्या सांगण्यावरून यापूर्वीही माझ्या दारात माझी गाडी पेट्रोल टाकून जाळली गेली. यापूर्वी त्यांच्या सांगण्यावरून बीडचे जे LCBचे प्रमुख आहेत मिस्टर पाळवदे त्यांनी मला नियमबाह्यपणे अटक केली होती. मला लॉकअपमध्येही टाकलं होतं आणि ते संधी शोधत असतात. आज त्यांना योग्य संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर हल्ला केलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकाराच्या पाठीमागे स्वतः पंकजा मुंडे आहेत असं माझं मत आहे. इथं कोणी पोलीस प्रशासनाने आडव केली नाही का? मारहाण करत असताना पोलीस प्रशासन सगळे काय करत पोलीस होतं? बघत उभा राहिले. तुम्ही इथले सगळे व्हिडिओ मागू शकतात. निवडणूक विभागाचा व्हिडिओ आहे तो बघा. सगळे पोलीस हात जोडून उभा राहिले बघत. आरोपी मोकाटपणे आले आणि एवढ्या लोकांदेखत ते माझ्यावर हल्ला करून गेले. तरी कायदा सुव्यवस्था नावाचा कसलाही प्रकार बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाही. लोकशाहीमध्ये आक्षेप घेणं गुन्हा आहे का? मला असं वाटलं प्रीतम मुंडेंनी त्यांच्या उमेदवारी अर्जात भरलेली माहिती चुकीची आहे. त्यांनी खोटी माहिती दिली आहे. माहिती दडवली आहे. दडवलेली माहिती मी फक्त एवढंच म्हणलो की त्यांनी दडवलेली माहिती आहे. माझं ऑब्जेक्शन आहे त्यांना विचारा. म्हणजे तुम्ही लोकशाहीमध्ये एवढंच विचारायचं नाही. एखाद्या उमेदवाराची प्रॉपर्टी खोटी असेल किंवा त्यांची इतर काही खोटी माहिती असेल, एवढी खोटी माहितीसुद्धा तुम्ही विचारायची नाही. म्हणजे हा कसला प्रकार? ही कशी दहशतगिरी आहे? ही सगळी गुंडगिरी आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागं पंकजाला निष्ठा दाखवण्यासाठी चाललेला हा प्रकार आहे. आम्ही पंकजासाठी किती करतो, पंकजासाठी आम्ही माणसंसुद्धा मारू शकतो हे दाखवण्याचं काम या प्रकारातून घडलं आहे. भाजप कार्यकर्त्यांनी दादासाहेब मुंडे यांना केलेल्या मारहाणीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चिली गेली. कारण बीड जिल्हा हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू सातत्यानं राहिलेला आहे. कारण या ठिकाणी पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे आणि विरोधी पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांचं वास्तव्य आहे. आणि या दोन नेत्यांचा प्रभाव जिल्हाभरात आणि अवघ्या महाराष्ट्रात आहे. त्या अनुषंगानं या जिल्ह्याची चर्चा होणं अपेक्षित आहे. मग दादासाहेब मुंडे यांना मारहाण झाल्याची कळाल्यानंतर मग ग्रामीण भागामध्ये धनंजय मुंडेंचा लोकसभेच्या निमित्तानं दौरा सुरू होता. त्याच ठिकाणी नामदार धनंजय मुंडे यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की भाजपची दादागिरी किती वाढलेली आहे. त्यासोबतच धनंजय मुंडे यांनी भाजपवर जे टीकास्त्र सोडलं ते आपण ऐकणार आहोत. भारतीय जनता पार्टीच्या गुंडांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर म्हणजे निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या समोर कार्यालयात घुसून ज्या पद्धतीनं मारहाण केली, यातूनच भारतीय जनता पार्टी किती भयानक दहशत या बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चालू असताना करते हे दिसून येत आहे. यांच्या विरोधात कुणी आक्षेप घ्यायचे नाहीत. यांनी मात्र फॉर्म भरताना कितीही माहिती दडपवायचा प्रयत्न केला तरी चालेल आणि हे दडपवलेली माहिती त्याचा आक्षेप घेतला तर ज्यांनी आक्षेप घेतला त्याला जीवा मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी जो काही केला आहे. आमची मागणी आहे याच्या व्हिडिओ चित्रफितमध्ये हे सगळे गुंड भाजपचे दिसतात, त्यांची नावं माहिती आहेत आणि तात्काळ या सर्व गुंडांना आजच्या आज या बीड जिल्ह्याच्या बाहेर तडीफार लोकसभेची निवडणूक होईपर्यंत केलं पाहिजे. नाही तर भारतीय जनता पार्टीच्या पायाखालची वाळू आता या बीड जिल्ह्यामध्ये गेलेली आहे. एकूणच जिल्हाधिकारी कार्यालयातला आजचा हा दिवस संपूर्णतः जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय राहिला. कारण अनेक घडामोडी दिवसभर घडत गेल्या आणि त्याची चर्चा होत झाली. सुरुवातीला कालिदास आपेट यांनी आक्षेप अर्ज दाखल केल्यानंतर त्याची संपूर्ण जिल्हाभर चर्चा झाली की आता सुनावणी कशा पद्धतीनं होणार आणि काय निकाल येणार. प्रीतमताईची उमेदवारी राहणार का प्रीतमताईची उमेदवारी बाद होणार,
अशा चर्चांनी साधारणतः 11 वाजल्यापासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्याची चर्चा होती. 4 वाजता याची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंनी वकिलांनी बाजू मांडली आणि त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचा अर्ज शाबूत ठेवला. त्यानंतर बाहेर पडत असताना दादासाहेब मुंडे यांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली आणि त्यानंतर दादासाहेब मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना संवाद साधला आणि भाजपचा या भूमिकेचा निषेध केला. एवढ्यावरच हे प्रकरण थांबलं नाही. या प्रकरणात मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याची भावना नामदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रकरण असंच आगामी काळात आता तापत राहणार आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या तर फायरी झाडणारच आहेत.